नमस्कार मित्रांनो, मी सौरव मांडे तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे बालपण. तर मित्रांनो, आपलं बालपण कसं असतं, आपण खेळतो, उड्या मारतो, जेवणाकडे लक्ष पण देत नाही, नुसतं खेळायचं 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 असं आपलं मित्रांमध्ये बालपण निघून जातं. आणि मग नंतर अभ्यासाचा लोड वाढतो. असंच काहीतरी आज आपल्याला एक छोटा, म्हणजे छोटा नाही म्हणता यायचा, त्याचं बालपण थोडं सांगणार आहे कसं गेलं 2-3 वर्षापूर्वीचं. नमस्कार तर मित्रांनो, चलो माझे नाव दावा तो सोहम. व्हिडिओ. तर मी आज तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. तर मित्रांनो, आजचा विषय सिरियस आहे, ते तुम्ही ऐकून हैराण होता. तर मित्रांनो, विषय असा झाला, माझ्या पप्पांची बदली झाली, तर त्यामुळे आम्हाला नगरला जावं लागलं. तर मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असेल. काय विषय, सिरियस विषय थोडा, आणि त्याने ते सांगितलंय. आणि मग मी आता तुम्हाला एक शेर सांगतो. बालपणावर ओठांवर हसू होतं, खांद्यावर ओझं होतं, पण बालपणी समाधान अधिक होतं. तर मित्रांनो, बालपण होतं पण खूप भारी होतं, समाधान होतं. मोकळ्या मनाने उड्या मारायला भेटायचं, सगळं भेटायचं. आता थोडं मोठं आलं काही कामाच्या जबाबदाऱ्या पडतात, त्याच्यातून वेळ निघत नाही आणि तसंच काहीतरी. आणि आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असन का बदली झालेली आहे, आणि आता हे गाव सोडून त्यांना जायचंय, आणि सगळे मित्र आणि ते इथंच राहणार आहे, फक्त तेच जाणार आहे. त्याच्यामुळे खूप वाईट वाटलंय. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू काय 2019 मध्ये बोलले. आम्ही लावतो इथं व्हिडिओ. आलो तेव्हा आमच्यासाठी सगळे नवीन गोष्ट होती. तेव्हा अपार्टमेंट मधून खाली जायचो, तेव्हा मी रोज खाली जायचो. माझी आणि मित्रांची खूप भारी मैत्रीण झाली. आम्ही इथे खेळ खेळायचो, त्याचे नाव कबड्डी, खो खो, क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, कबड्डी. तर मित्रांनो, तुम्ही ऐकले असतील खूप खेळांची नावं. तुम्हाला त्यांनी सांगितलं असन मी मित्र कसे केले खाली अपार्टमेंट वगैरे. तर मित्रांनो, मी तुम्हाला खेळाचं नाव सांगतो. क्रिकेट, विट्टी-दांडू, खो खो, कबड्डी, कुस्ती, सायकल, गोट्या वगैरे भरपूर खेळ होते. तर मी पण खेळलेलो आहे, तुम्ही पण खेळला असतानाच. आणि तुमच्याकडे कोणता नवीन खेळ असेल तर कमेंट करून सांगा. आणि तर मित्रांनो, इथे मला पुढचा व्हिडिओ सरांनी बघू. खूप प्रेम लावतो दिले, व्हिडिओ. ते मी विसरू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, त्यांनी शेवटी जाता जाता सगळ्यांना इमोशनल करून टाकलं, कारण त्याला एवढं सगळ्यांनी जीव लावलं होतं आणि तो सोडून चालला होता. त्याच्यामुळे त्याने प्रत्येकाचे धन्यवाद व्यक्त केले. आणि आम्हाला पण थोडं वाईट वाटलं, पण प्रत्येकाला काही कारण असतो, बाहेर जावंच लागतं. तर सौरभ चालतंय. मांडे चॅनलला लाईक तर लाव करा, पुढचा सबस्क्राईब व्हिडिओ. करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आजची व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करून सांगा. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ मांडे. तुम्ही बघत होता बालपण. आणि आता बालपणचा आजचा भाग इथं संपतोय. तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तो चलो, जय महाराष्ट्र.